नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीने वल्लरीला धडा शिकवायचं ठरवलेलं असतं. आत्तापर्यंत वल्लरीने ईश्वरीला खूप जास्त त्रास दिला, पण ह्या वेळेला वल्लरीने तिची हद्द पार केलेली असते. कारण ईश्वरीला त्रास न देता वल्लरीने ईश्वरीच्या आईला म्हणजे सुप्रियाला त्रास देण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि ही गोष्ट प्रेक्षकांनो ईश्वरीच्या लक्षात आलेली असते. त्यामुळे ईश्वरीने महत्त्वाचं पाऊल उचललेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये ईश्वरीने योग्य वेळी हुकमी एक्का काढत इथे वल्लरीला फोटोंच्या प्रकरणामध्ये आता संपूर्ण डाव तिच्यावरतीच उलटलेला असतो. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, ईश्वरीने वल्लरीचा फोटो सुप्रियाला दाखवत तब्बल 17 वर्षांपूर्वीचा खुलासा केलेला असतो आणि इथे वल्लरीचं कारस्थान उघडं केलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता ईश्वरी खूपच जास्त जलेस झालेली असते जेव्हा तिला कळतं की अर्णव त्याची बाळपणीची मैत्रीण किरण हिच्याजवळ जरा जास्तच बोलत आहे. तेव्हा ईश्वरी आता पूर्णपणे जलेस झालेली असते आणि त्यामुळे ती अर्णवला प्रेमाची कबुली देण्याचा निर्णय घेते. आणि त्याच्या आधी प्रेक्षकांनो, वल्लरीने त्या भंगारवाल्याला 10,000 रुपये दिलेले असतात आणि त्याला सांगितलेलं असतं की माझं संदूक, माझा जो बॉक्स आहे तो लवकरात लवकर मला शोधून परत करायचा. आता तुला 10,000 रुपये दिलेत, तुला अजून जास्त पैसे देईन, पण माझं दिलेलं काम पूर्ण करायचं. तेव्हा भंगारवाला तिला वेगवेगळे फोटोज पाठवत असतो, पण त्याच्यामध्ये एकसुद्धा संदूक तिचं नसतं. तेव्हा वल्लरी म्हणते की हे संदूक माझं नाही आहे, वेगळं आहे, पण ते मला लवकरात लवकर हवं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरीला ते संदूक मिळालेलं असतं. भंगारवाल्याने ते शोधून तिला दिलेलं असतं. त्याच्यामध्ये एवढं काय आहे म्हणून हे संदूक तुम्हाला हवं आहे असं विचारल्यानंतर वल्लरी म्हणते की याच्यामध्ये जरी काहीही नसलं ना तरीसुद्धा हे संदूक माझ्यासाठी खूपच जास्त महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच मला हे हवं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, उरलेले पैसे त्याला परत देऊन इथे आता वल्लरीने संदूक फायनली मिळवलेलं असतं. त्याच्यामध्ये ज्या काही फोटोंच्या नेगेटिव्ज असतात त्या आता फोटो तयार करून आणलेले असतात आणि ते फोटो आणल्यानंतर इथे आता ईश्वरीने ठरवलेलं असतं की अर्णवला तर प्रपोज करायचं आहे. तेव्हा ती अर्णवला फोन करून सांगते की तुम्हाला आता लवकर घरी यायचं आहे, तुम्हाला सरप्राईज द्यायचं आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो ठीक आहे. अर्णवला माहिती असतं की ईश्वरीला काय सरप्राईज द्यायचं आहे. तेव्हा अर्णवसुद्धा लवकर घरी येणार असतो. तर इथे ईश्वरीने सगळी छान तयारी करून ठेवलेली असते. सगळीकडे गुलाबाच्या पाकळ्या, त्याचबरोबर कॅन्डल लावून ठेवलेल्या असतात, डेकोरेशन केलेलं असतं. आणि इथे अर्णव आला की एक दोरी खेचल्यानंतर त्याच्यावरून इथे फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव अर्णवच्या डोक्यावरती होणार असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी सगळी तयारी करून अर्णवची वाट बघत असते. तेव्हा इथे वल्लरी ईश्वरीच्या रूममध्ये जाते आणि जे फोटो तिने तयार करून आणलेले असतात ते बरोबर फुलांच्या पाकळ्यांमध्ये ठेवण्यात आलेले असतात. आणि तेव्हा इथे ईश्वरी बाकीची तयारी नीट झाली आहे का ते बघायला येते आणि ती म्हणत असते की ती खूपच जास्त एक्सायटेड आहे ना प्रेक्षकांनो. तेव्हा ती म्हणत असते की अर्णव सर एकदा का इथे आले की मी लगेच ही रशी खेचणार आणि त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव करणार. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आता ट्रायल करत असते. ती जेव्हा ती रशी खेचते तिच्या अंगावरती पाकळ्यांबरोबर ते फोटोसुद्धा पडतात जे वल्लरीने तयार करून आणलेले असतात. त्या नेगेटिव्ज हव्या असतात म्हणून वल्लरीने त्या भंगारवाल्याचं आणि संपूर्ण कुटुंबातील लोकांचं डोकं खाल्लेलं असतं. आणि फायनली घर उद्ध्वस्त करण्यासाठी, नाती उद्ध्वस्त करण्यासाठी तिने ते फोटो तयार करून आणलेलेच असतात. ते ईश्वरीला दिसतात. ईश्वरी ते फोटो पटापट उचलते. बघते तर काय, रमाकांत काका आणि सुप्रिया दोघेजणं त्या फोटोमध्ये असतात. त्याच्यामध्ये रमाकांत काका तिच्या खांद्यावरती डोकं ठेवून असतात आणि सुप्रिया बिचारी कावरी बावरी झालेली असते, असे तिचे एक्सप्रेशन असतात. तेव्हा ईश्वरी ते फोटो हातामध्ये घेते आणि म्हणते माझी आई आणि त्याचबरोबर अर्णव सरांचे बाबा
नक्की हे काय प्रकरण आहे? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की लवकरात लवकर मला हे अर्णव सरांना सुद्धा सांगायला पाहिजे. तेव्हा अर्णव दरवाजा उघडतो आणि म्हणतो, मी सिंदूर काय झालं? काय सांगायचं आहे तुला मला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी ते फोटो लगेच लपवून ठेवते आणि अर्णव म्हणतो, ही सगळी तयारी कशासाठी? तेव्हा ईश्वरी म्हणते की तुमच्यासाठीची सगळी तयारी केली. आज मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं ना म्हणून. तेव्हा ईश्वरी अर्णवला आता प्रपोज करत नाही, कारण तिच्या डोक्यामध्ये एकच विषय चालू असतो, या फोटोंचा नक्की अर्थ काय? जोपर्यंत मी माझ्या आईजवळ बोलत नाही तोपर्यंत मला काही करता येणार नाही आहे, असं आता ईश्वरी म्हणते. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी ते फोटोज घेते आणि लपवून ठेवते. दुसऱ्याच दिवशी ती अर्णवला म्हणते की मला आईला भेटायला जायचं आहे. तेव्हा इथे सुप्रियाला वाटत असतं की माझी मुलगी मला सहज भेटायला येते, पण तसं नसतं प्रेक्षकांनो. ईश्वरी आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा करायला जात असते. तर वल्लरीला वाटत असतं की फोटो तर मी ईश्वरीच्या रूममध्ये ठेवलेत, अजून धमाका कसा झाला नाही, पण ते फोटोज आता ईश्वरीने लपवून ठेवलेले असतात आणि अर्णवला त्याबद्दल ती काहीच बोलत नाही, हे आता वल्लरीला माहीत नसतं. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी जाते आणि सुप्रियाला भेटते. सुप्रियाला भेटून आता ती सगळं काही सांगते, तिच्या बाबतीत जे काही घडलं ते, आणि तो फोटोसुद्धा तिला दाखवते आणि म्हणते, आई, या फोटोच्या मागे नक्की काय सत्य आहे ते मला तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे. मी तुझ्यावरती कुठल्याही पद्धतीचा संशय घेणार नाही आहे, कारण माझ्या आईवरती पूर्ण विश्वास आहे. जरीसुद्धा देव मला येऊन तुझ्या विरोधात काहीतरी मला बोलला ना, तरीसुद्धा मी देवावरती विश्वास नाही ठेवणार, मी माझ्या आईवरती विश्वास ठेवेन, आणि म्हणून मी इथे आले. हे फोटो मला आमच्या घरामध्ये सापडले. आमच्या घराचा आणि या फोटोचा नक्की काय संबंध? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी जेव्हा ते फोटो बघते तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते की बरोबर बोलतेस तू ईश्वरी, या फोटोंचं काही सत्य नाही आहे. हे फोटो विनाकारण काढलेले आहेत मला आणि ह्या भल्या माणसाला फसवण्यासाठी. पण हे फोटो तुझ्याकडे कसे? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, आई, अगं, हे अर्णव सरांचे वडील आहेत. तेव्हा इथे आता सुप्रिया म्हणते, अर्णवचे वडील? खूपच चांगला माणूस होता, पण एका बाईने त्यांना बदनाम केलं, आणि त्या बाईबरोबर एक माणूससुद्धा होता, कदाचित अर्णवचा काका असेल, कारण तो याच्यासारखाच दिसत होता. मी तिथे नोकरीसाठी गेले होते इशू, इंटरव्ह्यूसाठी गेले होते, आणि त्या बाईने मला फसवून केबिनमध्ये इंटरव्ह्यूसाठी पाठवलं, आणि तेव्हा इथे अर्णवच्या वडिलांना गुंगीचं औषध देण्यात आलं होतं त्यांच्या चहामधून, आणि तेव्हा आधीच ते गुंगीमध्ये असताना मी तिथे गेले, तरीसुद्धा त्यांनी मला आतमध्ये बोलावलं. त्यांना माझा इंटरव्ह्यू घ्यायचा होता, कारण मला नोकरीची गरज होती हे त्यांना मी सांगितलं होतं. ते बिचारे खूप चांगले होते, पण नंतर त्यांना चक्कर आली आणि मी फक्त त्यांना आधार दिला. तू जर फोटो नीट बघशील तर त्याच्यामध्ये त्यांना शुद्धच नाही आहे, ते पूर्णपणे बेशुद्ध आहेत. फक्त त्यांचं डोकं माझ्या खांद्यावरती आहे, कारण मी त्यांना आधार देत होते, आणि तेवढ्यातच तिथे पत्रकार आले आणि त्यांनी हे फोटो खेचले. तेव्हा प्रेक्षकांनो, इथं आता ईश्वरी म्हणत असते, मग हे फोटो बरोबर माझ्या रूममध्ये का आले? कुणी हे सगळं केलं असेल, आणि ती बाई कोण होती? तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, ती बाई नक्की कोण होती मला नाही माहिती. उंचसारखी होती, गोरीसारखी होती, आणि खूपच जास्त डेंजरस होती. तिचे डोळेसुद्धा थोडेसे घारे घारे होते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, एक मिनिट आई. तेव्हा ती लगेचच वल्लरीचा फोटो दाखवते आणि म्हणते, ती बाई ही तर नव्हती ना? तेव्हा इथे सुप्रिया आता घाबरते आणि म्हणते, हो इशू, ही बाई तर तीच आहे, पण तुला कसं माहिती? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, आई, ही बाई दुसरी तिसरी कुणी नसून ही आहे वल्लरी मामी, आकाश सरांची आई. तेव्हा सुप्रिया म्हणते, काय? ही बाई तुमच्या घरामध्ये आहे? याच बाईने माझं आणि अर्णवच्या वडिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. तेव्हा मला माहितीसुद्धा नव्हतं की हे अर्णवचे वडील आहेत म्हणून. तेव्हा इथे खूपच चांगला माणूस होता, ह्या बाईमुळे त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं हे मला कळलं होतं, आणि माझंसुद्धा. तुझे बाबा नसते तर मला जीव द्यावा लागला असता, अशी माझी अवस्था झाली होती या बाईमुळे. तेव्हा ईश्वरी म्हणते, कळतंय मला आता त्या नक्की काय करण्याचा प्रयत्न करतायत, पण मी त्यांना आता सफल होऊ देणार नाही. त्यांना त्यांच्या कारस्थानामध्ये अजिबात सफल होऊ देणार नाही. बघ मी त्यांची कशी बोलती बंद करते ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी घरी येते. वल्लरीला वाटत असतं की आता घरामध्ये तमाशा होणार, अर्णव ईश्वरीमध्ये भांडण होणार, आणि ईश्वरी हे घर सोडून निघून जाणार.
पण तेव्हा प्रेक्षकांनो, सुप्रियाने सगळं सत्य सांगितल्यानंतर ईश्वरी आपल्या आईवरतीच विश्वास ठेवते आणि घरी येते. तेव्हा वल्लरी म्हणत असते, काय गं, कुठे गेली होतीस? आणि फोटो तर तुला भेटलेच असतील ना? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, चला मला तुमच्याशीच थोडंसं बोलायचं आहे. आणि ती तिच्या रूममध्ये आता वल्लरीला घेऊन जाते आणि म्हणते, मी फोटोसुद्धा बघितले आणि या सगळ्याचं मागचं कारणसुद्धा कळलं. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, मग आता काय? आता गुपचूप तुझा बाजा बिस्तरा गुंडाळायचा आणि इथून निघून जायचं. तेव्हा ईश्वरी म्हणते, खरंच खरंच असं तुम्हाला वाटतं की मी तुम्हाला घाबरून इथून निघून जाईन म्हणून? तेव्हा वल्लरी म्हणते, का? मग हे सत्य अर्णवच्या समोर आणू का, की अर्णवच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यामध्ये सुप्रियाचा खूप मोठा हात होता? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, ठीक आहे, तुम्ही अर्णव सरांना सांगा की माझ्या आईचा खूप मोठा हात होता आणि मग मी अर्णव सरांना सांगेन की या फोटोच्या मागे नक्की कुणाचा हात होता, तिथे मीडिया कशी आली, कसं तुम्ही त्यांच्या वडिलांना इथे कॉफीमधून गुंगीचं औषध दिलंत, या सगळ्या गोष्टी मी त्यांना सांगेन. कसं तुमच्याबरोबर अर्णव सरांचे काका होते, ज्यांनी त्यांना लहानपणी खूप त्रास दिला होता. तुम्ही दोघांनी मिळून कशा पद्धतीने अर्णव सरांच्या वडिलांना आणि त्यांच्या आईला त्रास दिला, त्यांना फसवलं, त्यांचा संसार उद्ध्वस्त केला, हे सगळं मी सुद्धा सांगेन. कारण का सत्य फक्त तुमच्याकडे नाही आहे ना. कारण मी अर्णव सरांना सांगेन, जर या सगळ्यामध्ये तुमचा हात नाही आहे, मग बरोबर आपल्याच रूममध्ये हे फोटो तुम्ही कसे काय आणून ठेवले? कारण मी तुम्हाला आमच्या रूमच्या बाहेर बऱ्याच वेळा बघितलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, वल्लरी म्हणत असते की अर्णव माझ्यावरती विश्वास ठेवेल, तो म्हणेल की मी काही केलेलं नाही आहे, पण तो तुझ्या बोलण्यावरती का विश्वास ठेवेल? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, का? माझी आई खोटं बोलतच नाही, जेव्हा बोलते तेव्हा खरंच बोलते आणि नक्की त्यांच्या बाबतीत तेव्हा काय घडलं होतं हे माझ्या आईला चांगलंच माहिती आहे. कारण माझ्या आईने सांगितलं आहे, 17 वर्षांपूर्वी अर्णव सरांच्या कुटुंबामध्ये जे वादळ आलं होतं ना, ते तुमच्यामुळे आलं होतं आणि अर्णव सरांच्या काकांमुळे आलं होतं, हे मला माहिती आहे. आणि कदाचित हे मामांनासुद्धा सत्य माहिती आहे, बरोबर ना? मामा तुम्हाला प्रत्येक वेळेला त्याची जाणीवसुद्धा करून देतात. तेव्हा आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे फोटो जर पुन्हा कुणाच्या नजरेस आले आणि जर तुम्ही माझ्या आईला किंवा रमाकांत काकांना बदनाम करण्याचा प्रयत्न केलात, तर मी वाट नाही बघणार कुणाची. मी माझ्या आईला इथे घेऊन येईन आणि तुम्हाला तिच्यासमोर उभं करून सगळा सोक्षमोक्ष लावेन. कळलं तुम्हाला? आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्णव सरांच्या काकांना अरेस्ट करून ठेवले पोलिसांनी. अर्णव सरांनी त्यांना घरातून हाकलून दिले. त्यांनासुद्धा मी शोधून काढायला सांगेन आणि खरं खोटं करण्यासाठी त्यांना तुमच्यासमोर उभं करेन. आणि मग तुम्हाला दोघांना मी अर्णव सरांच्या समोर उभं करून सत्य सांगायला लावेन की त्यावेळी नक्की काय घडलं होतं. माझी आई तर बिचारी इंटरव्ह्यूसाठी आली होती आणि तुम्ही तिचासुद्धा बळी दिलात स्वतःच्या स्वार्थासाठी. असं वागलात तुम्ही, असं आता ईश्वरी म्हणते. हे फोटो आता आहे ना, तुम्ही अर्णव सरांना दाखवा, नाही तर मी दाखवते आणि त्यांना हे सुद्धा सांगते की हे मला वल्लरी मामीने दिलेले आहेत. सांगू त्यांना? मग अर्णव सर विचारतील की हे फोटो तुझ्याकडे अजून काय करतायत, त्या संदूकमध्ये त्या निगेटिव्स काय करत होत्या आणि तू कशासाठी हे फोटो जपून ठेवलेस? मग त्यांच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्या. दाखवू का अर्णव सरांना हे फोटोज? तेव्हा वल्लरी आता घाबरते. ईश्वरी म्हणते, सध्या तरी हे फोटो मी फाडून आता फेकून देते, पण पुन्हा जर माझ्या वाट्याला गेलात किंवा माझ्या आईच्या वाट्याला गेलात तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. सत्य हे एक ना एक दिवस समोर येतंच, खोटं हे लपून राहत नाही. तुम्ही जे काही खोटं बोललं आहेत ना, ते आता एक ना एक दिवस समोर येणारच. मी कुणाला काही सांगायची गरज नाही आहे, ते आपणे आपच अर्णव सरांच्या समोर येईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या आईने काही चुकीचं केलेलं नाही आहे, म्हणून देवीही तिच्या पाठीशी नक्की आहे. माझे गणू बाप्पा माझ्या आईबरोबर काही वाईट होऊ देणार नाही. आणि हे फोटो बघून तुम्हाला असं वाटत असेल की अर्णव सर मला घरातून बाहेर काढतील, जर अर्णव सर माझ्या आईला चुकीचं समजले, म्हणजे ते समजणार नाही मला खात्री आहे. आणि जरी समजले ना, तर मी अर्णव सर घरातून बाहेर काढायची वाट नाही बघणार. मी स्वतः हे घर सोडून निघून जाईन. कळलं तुम्हाला? पण कायमची तुला अद्दल घडवली ना, की मगच मी हे घर सोडून निघून जाईन, असं आता ईश्वरी वल्लरीला म्हणालेली असते. ते फोटोज आता योग्य वेळेवरती बाहेर काढून आता तिने तिच्याच प्लॅनमध्ये वल्लरीला अडकवलेलं असतं. आणि जर हे फोटो अर्णव सरांना दिसले तर ते विचारतील त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील, आम्हाला नाही.
असं सुद्धा ईश्वरी सांगते. त्यामुळे इथे वल्लरीला आता तोंड दाखवायला सुद्धा जागा उरत नाही. सुप्रिया जर इथे आली आणि तिने माझं कारस्थान सांगितलं तर सगळेजण तिच्या बोलण्यावरतीच विश्वास ठेवतील. कारण आत्तापर्यंत ज्या पद्धतीने मी या घरामध्ये वागले सगळेजण माझ्यावरती संशय घेतील आणि पहिली व्यक्ती जी माझ्या विरोधात उभी राहील ते म्हणजे मामा. हे आता वल्लरीला माहीत असतं. त्यामुळे वल्लरी आता त्या फोटोंबद्दल कुणाशी काहीसुद्धा बोलत नाही.